आज आपण इथे मस्त अशी चमचमीत काळ्या चण्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी रात्रभर भिजवून घेतलेले 1 वाटी चणे घेतलेले आहेत। तर कुकरमध्ये त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, थोडेसे मीठ टाकलेलं आहे, कारण चण्यामध्ये मीठ उतरल्यानंतर चव लागेल त्यासाठी। त्यानंतर मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर चेक करून पाहिले तर व्यवस्थित शिजलेले आहेत। तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी कांदा आणि 1 वाटी टोमॅटो हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतरला मी थोडेसे त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्यानंतरला छोटासा अद्रकचा तुकडा आणि ओला नारळ होता तो नारळाचे काप टाकलेले आहेत। हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचे आहेत। हे थंड करून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं, 2-3 तमालपत्र, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अद्रक आणि लसूण, 1 वाटी बारीक कांदा। त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोले मसाला हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहे। त्यानंतरला जी कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ते टाकून घ्यायचे आहे। तर आपल्याला आता हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित। तर हे शिजवून झाल्यानंतरला आपल्याला इथे 1 चमचा मी धने पावडर टाकून घेतलेले आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून तिथे शिजवून घेतलेले मी चणे टाकून घेत आहे। तर हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून घेतल्यानंतरला इथे शिजवलेले मी थोडेसे चणे ठेवले होते, ते चणे मिक्सरमधून थोडेसे पेस्ट करून घेतले आहे त्याची, कारण आपल्या भाजीला छान टेक्स्चर येण्यासाठी किंवा त्याची चव छान लागते। ते इथे मी ती पेस्ट टाकून घेते, व्यवस्थित हलवून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते। पाहिजे तसं आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसे आपण गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। व्यवस्थित हलवून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतरला कोथिंबीर टाकायची आहे वरतून आणि 2 ते 3 मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित। अशी भाजी तुम्ही चण्याची भाजी भातासोबत, पुरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर इथे मी थोडासा तडका दिला आहे वरतून, ते थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, 2 बेडगी मिरच्या आणि लाल तिखट। तर पाहू शकता तुम्ही आपली काळ्या चण्याची भाजी चमचमीत आणि झणझणीत अशी तयार आहे। तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।